श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, जर का कोणाला घरामध्ये आपल्या घरामध्ये मद्यपान, धूम्रपान किंवा व्यसन असेल तर त्या व्यसनामधून मुक्त होण्यासाठी त्यांच्या बायकोने, आईने, बहिणीने हा उपाय नक्की करून बघा। कारण घरामध्ये बऱ्याच स्त्रींनी हा उपाय करून बघा। जर का तुमचा संसार व्यसन करत असेल किंवा शेजारी असेल कोणी, त्यांनाही तुम्ही हा उपाय नक्की सांगा, कारण खूप प्रभावीशाली असा हा उपाय आहे। हा उपाय तुम्हाला 41 दिवस करायचा आहे। नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। आता बघा ना, प्रत्येक जे व्यक्ती घरातली असते, म्हणजे घरातली एखादी व्यक्ती अशी असते की त्याला धूम्रपान करण्याची सवय असते, म्हणजे व्यसन असतं, तर त्यांना एक तलप होते, तर ती तलप कमी करण्यासाठी हा उपाय आहे। जर त्यांना ही तलप होऊ नये म्हणून हा आपल्याला उपाय करायचा आहे। हळूहळू ह्याचा फरक नक्कीच जाणवणार आहे तुम्हाला। फक्त तुम्ही हा उपाय करत असताना विश्वास ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर उपाय काय करायचा आहे? आता प्रत्येकाला वाटतं की मी जे कार्य म्हणजे प्रयत्न करत आहे किंवा माझ्या नवरा जर आता कोणाचाही नवरा जर व्यसन करत असेल किंवा भाऊ करत असेल, तर त्यांना जर वाटत असेल खरंच ह्या व्यसनातून तो मुक्त व्हावा, त्यासाठी प्रयत्न करणं सुद्धा आपल्या हातात असतं। तसंच प्रयत्न करण्याबरोबर नशिबाची साथ सुद्धा असावी लागते। त्यासाठी आपल्या गुरूंचा हात, गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीमागं असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यासाठी आपल्या सेवा करत आहोत किंवा एखादा उपाय करत आहोत त्याच्यावरती आपली श्रद्धासुद्धा असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तसंच हा उपाय करत असताना तुम्ही श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा की नाही की म्हणजे मी जे प्रयत्न करत आहे ते नक्कीच यशस्वी होणार आहेत। आणि नक्कीच तुम्ही तुमच्या घरातली जी व्यक्ती धूम्रपान, मद्यपान करत आहे त्या व्यसनातून तुम्ही त्या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी हा छोटासा प्रयत्न करून बघा, नक्कीच प्रभावी ठरणार आहे। तर काय करायचं आहे, कधीही चालू करू शकता, तसं काही अजिबात बंधन नाही वेळेला। फक्त काय करायचं आहे तुम्हाला, सकाळी ज्यावेळेस ही व्यक्ती घरातून बाहेर पडत असते ना, त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे। सर्वात प्रथम आता एक ग्लास पाणी घ्यायचं आहे, स्वच्छ म्हणजे प्यायचं पाणी आहे ना आपलं, ते स्वच्छ एक ग्लास पाणी घ्यायचं आहे। घरात प्रत्येकाच्या काळे मिरे असतात, तर तुम्हाला 4-5 काळे मिरे घ्यायचे आहेत आणि ते एक ग्लास पाणी एका पातेल्यामध्ये ओतायचं आहे आणि त्याच्यामध्ये 4-5 काळे मिरे घेऊन टाकायचे आहेत आणि ते पाणी गॅसवरती ठेवायचं आहे। छानपैकी उकळायचं आहे। उकळून ते पाणी खूप वेळ ठेवायचं आहे, म्हणजे गॅसवरती, आणि त्याचं कप बरंच पाणी होईल इथपर्यंत त्याला उकळायचं आहे। आणि ते जे पाणी आहे ना, ती त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे। जी व्यक्ती धूम्रपान करते, व्यसन करते ना, त्या व्यक्तीला तुम्हाला सकाळी हे पाणी प्यायला द्यायचं आहे। त्याचबरोबर तुम्ही संध्याकाळी सुद्धा हा उपाय करू शकतात, दोन्ही वेळेस करू शकतात, सकाळी पण आणि संध्याकाळी पण। असं 41 दिवस करायचं आहे। जर तुम्हाला दोन्ही वेळेस म्हणजे वेळ मिळत नसेल की बाबा दोन्ही टाईम मी नाही करू शकत, तर तुम्ही किमान सकाळी हा उपाय करून बघा। सकाळी ज्या वेळेस ही व्यक्ती घरातून बाहेर पडते ना, त्याच्या अगोदर तिला हे पाणी तुम्ही प्यायला द्या। जर व्यक्ती असं काही, आता बऱ्याच वेळेस काय होतं ना, आपण हा उपाय करायला जातो आणि ती व्यक्ती अशा गोष्टीवर विश्वास ठेवत नसेल की नाही हे अजिबातही म्हणजे काही खरं नसतं, असं नसतं, तर ते व्यक्ती जर पेत नसेल ते पाणी, आता हे पाणी कशासाठी, तर त्याला तलप त्याची कमी व्हावी। जे धूम्रपान, व्यसन, मद्यपान करण्याची सवय असते ना, त्याची तलप कमी होण्यासाठी हा उपाय आहे। आणि ती व्यक्ती जर हे पाणी पित नसेल तर त्या व्यक्तीसाठी सेपरेट एक भाजी तयार करायची आणि त्या भाजीमध्ये हे पाणी टाकायचं। हे जे कब्बर पाणी तयार केलेलं असतं ना आपण काळे मिऱ्याचं, ते पाणी त्या भाजीत टाकायचं। मग त्याद्वारे तुम्हाला भाजीच्या द्वारे ते पाणी त्या व्यक्तीला द्यायचं आहे। पण जी व्यक्ती ऐकल, तिलाही इच्छा आहे की माझी ही म्हणजे धूम्रपान, व्यसन आहे ते मुक्त व्हावा, पण ही तलप लागते आणि तलपीसाठी जर ती घेत असेल तर तलप कमी करण्यासाठी हा उपाय आहे। नक्कीच तुम्ही करून बघा। त्यानंतर दुसरा सेवा करायची आहे तुम्हाला। तर सेवा करत असताना आपल्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो, मूर्ती असतेच आणि आहेच, प्रत्येकाच्या घरामध्ये स्वामींची फोटो आणि मूर्ती आहे। तर आपल्याला हा उपाय पण तुम्ही सकाळी संध्याकाळी करू शकतात। तर काय करायचं आहे, म्हणजे सेवा ही पहिला उपाय आहे पाण्याचा आणि ही सेवा आहे। एक ग्लास पाणी घ्यायचं आहे स्वच्छ भरलेलं, 2 अगरबत्त्या लावायच्या आहेत आणि देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे। आसनावरती उजव्या साईडला आपल्याला ग्लास ठेवायचा आहे आणि उजवा हात त्या ग्लासावर ठेवायचा आहे। 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे। अतिशय म्हणजे पवित्र असलेला, स्वामींचा आवडतीचा आणि प्रभावी ठरणारा असा तारक मंत्र आहे। तो तारक मंत्र आपल्याला एक मन, एक चित्त करायचा आहे। कोणताही डोक्यामध्ये विचार अजिबात आणायचा नाही। फक्त तुम्ही तारक मंत्र म्हणत आहेत, समोर आपल्या स्वामींचा फोटो आहे असाच विचार करायचा आहे। स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर आणून तो तारक मंत्र आपल्याला म्हणायचं आहे आणि जे ते अभिमंत्रित केलेलं पाणी आहे, ते पाणी 11 वेळेस तारक मंत्र म्हणून झालं की ते
पाणी जे आहे ती अगरबत्ती जी लावलेली होती त्याची थोडीशी राख घ्यायची आहे आणि त्या ग्लासामध्ये थोडीशी चिमूटभर टाकायची आहे आणि ते पाणी अभिमंत्रित केलेलं स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचं जे पाणी आहे ते आपल्याला त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे। सकाळी पण देऊ शकतात आणि संध्याकाळी पण तुम्हाला ही सेवा करायची आहे। नक्की प्रभावी असा दोन्ही सेवा उपाय आहे, तर तुम्ही करून बघा। केल्याने होते, पण आधी केलं पाहिजे। आपल्या ज्यांना कोणत्या स्त्रीला वाटत असेल की नाही आपल्या संसारामध्ये विघ्न येऊ नये, योग्य तो मार्ग मिळावा, आपल्या घरातल्या व्यक्तीने म्हणजे धूम्रपान व्यसनमुक्ती व्हावी, तर त्यांनी त्यांच्यासाठी हा उपाय नक्की करा आणि नक्की त्यांना अनुभव येणार आहे। 41 दिवस दोन्ही सेवा आणि उपाय करून बघा। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।